नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत श्रीमंत आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 12 डिसेंबर 2024 वार गुरुवार गुंतेकडी मार्केट यार्ड पुणे। आज भाजीपाल्यांच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहण्यामध्ये ते आपण पाहणार आहोत। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुंतेकडी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतील। फ्लावरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या फ्लावरसाठी साधारणतः दर जे आहे 6 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या क्वालिटीमध्ये 3 रुपयापासून फ्लावरचे दर पाहायला होतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। मोठ्या प्रमाणावरती आवक झाल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण फ्लावरसाठी पाहायला मिळते। कोबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या कोबीसाठी साधारणतः दर जे आहे 10 ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या क्वालिटीमध्ये 6 रुपयापासून देखील आपल्याला कोबीचे दर पाहायला होतात। तर क्वालिटीनुसार कोबीच्या दरामध्ये देखील आपल्याला घसरण झालेली पाहायला मिळते। जळगाव वांग्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये जळगाव वांग्यासाठी साधारणतः दर जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या क्वालिटीमध्ये 12 ते 15 रुपयापासून जळगाव वांग्याचे दर पाहायला होतात। कारल्याची क्वालिटी पाहू शकता। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या कारल्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या क्वालिटीमध्ये 18 ते 20 रुपयापासून कारल्याचे दर पाहायला होतात। तर आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये थोडीशी सुधारणा झालेली पाहायला मिळते। काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटी पाहू शकता। चांगले काळ्या भारताच्या वांग्यासाठी साधारणतः दर जे आहे ते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून काळ्या भारताच्या वांग्याचे दर पाहायला मिळतात। आल्याची आवक या ठिकाणी पाहू शकतात। तर हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून देखील आपल्याला आल्याचे दर पाहायला होतात। तर चांगल्या क्वालिटीमध्ये आल्यासाठी साधारणतः 30 रुपयापर्यंत दर पाहायला होते। क्वालिटी पाहू शकता। या आल्यासाठी साधारणतः 30 रुपयापर्यंत दर पाहायला होते। आवक पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये 7 आल्या पाहायला मिळते। कांदापातची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये कांदापातसाठी साधारणतः दर जे आहे 12 ते 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या क्वालिटीमध्ये 7 रुपयापासून कांदापातचे दर पाहायला मिळतात। पालकची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या पालकसाठी साधारणतः दर जे आहे 3 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या क्वालिटीमध्ये 2 रुपयापासून दर पाहायला होता। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। मोठ्या प्रमाणावरती आवक झाल्याचा परिणाम आपल्याला पालकच्या दरावरती पाहायला मिळतो। कोथिंबीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरसाठी साधारणतः दर जे आहे 4 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतं। हलक्या क्वालिटीमध्ये 2 रुपयापासून दर पाहायला मिळतात। तर क्वालिटी पाहू शकता। आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते बरेच दिवसापासून कमी पाहायला मिळतात। शेपूची क्वालिटी पाहू शकता। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या शेपूसाठी साधारणतः दर जे आहे ते 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 4 रुपयापासून शेपूचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार शेपूचे दर जे आहे ते कमी जास्त होताना पाहायला मिळतात। मेथीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः दर जे आहे ते 7 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या क्वालिटीमध्ये 3 रुपयापासून मेथीचे दर पाहायला होते। तर क्वालिटीनुसार मेथीच्या दरामध्ये थोडेसे कमी जास्त होताना पाहायला होतं। आवक पाहू शकतो। चांगल्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला होते। हिरव्या मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये हिरव्या मिरचीसाठी साधारणतः दर जे आहे 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून हिरव्या मिरचीचे दर पाहायला होतात। क्वालिटी पाहू शकता। क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळतात। तर बरेच दिवसापासून हिरव्या मिरचीचे दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात। घोसाळीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या घोसाळीसाठी साधारणतः दर जे आहे ते 8 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला होते। हलक्या क्वालिटीमध्ये 4 रुपयापासून घोसाळीचे दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर घोसाळीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती घसरण पाहायला मिळते। टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या टोमॅटोसाठी साधारणतः दर जे आहे ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 7 ते 8 रुपयापासून टोमॅटोचे दर पाहायला मिळतात। तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीच्या टोमॅटोचे दर जे आहे ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। वाटाण्याची आवक पाहू शकता। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या वाटाण्यासाठी साधारणतः 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापासून वाटाण्याचे दर पाहायला मिळतात। क्वालिटी पाहू शकता। वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला घसरण पाहायला मिळते।
गाजरची क्वालिटी पाहू शकता, चांगले एक नंबर टॉप क्वालिटीच्या गाजरसाठी साधारणतः 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 8 रुपयापासून गाजरचे दर पाहायला मिळतात. शेवगा शेंगाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये शेवगा शेंगासाठी 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतं. हलक्या क्वालिटीमध्ये 100 रुपयापासून शेवगा शेंगाचे दर पाहायला होतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, लहान तसेच मोठ्या साईजमध्ये शेवगा पाहायला होते. बिटांची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये बिटांसाठी साधारणतः दर जे आहे ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतं. हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून बिटाचे दर पाहायला होतात. तर क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये बिटांची आवक पाहायला होते. शिमला मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः दर जे आहे ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून शिमला मिरचीचे दर पाहायला होतात. तर क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला होते. त्याचबरोबर दर जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये 35 रुपयापर्यंत पाहायला होते. काकडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये तर साधारणतः काकडीसाठी 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या क्वालिटीमध्ये 20 ते 22 रुपयापासून काकडीचे दर पाहायला होता. तर क्वालिटीनुसार काकडीच्या दरामध्ये तेजी पाहायला मिळते. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीचे दर जे आहे ते तेजीमध्ये असलेले पाहायला होतात. तर हिरव्या काकडीची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी 20 ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. पट्टी होईल 22 सांगा. चांगल्या क्वालिटीमध्ये पांढरी चायना काकडीसाठी साधारणतः दर जे आहे ते 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतो. हलक्या क्वालिटीमध्ये दर जे आहे ते चांगले 15 रुपयापासून दर पाहायला होतो. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. बीन्सची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्ससाठी साधारणतः दर जे आहे ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतो. हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून बीन्सचे दर पाहायला होतात. वालगेवड्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या वालगेवड्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून वालगेवड्याचे दर पाहायला मिळतात. गावरान गवाराची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान गवारासाठी 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या क्वालिटीमध्ये 60 रुपयापासून गावरान गवाराचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार गावरान गवाराचे दर जे आहे ते तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. पुणेरी गवारची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पुणेरी गवारसाठी 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून देखील आपल्याला पुणेरी गवारचे दर पाहायला होतात. पावट्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या पावट्यासाठी 25 ते 27 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 16 रुपयापासून देखील आपल्याला पावट्याचे दर पाहायला होतात. कोळ्याची क्वालिटी पाहू शकता, आवक या ठिकाणी आपल्याला चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये कोळ्यासाठी 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून कोळ्याचे दर पाहायला होतात. दोडक्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये दोडक्यासाठी साधारणतः 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून दोडक्याचे दर पाहायला होतात. भेंडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून भेंडीचे दर पाहायला होतात. वांग्याची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या वांग्यासाठी साधारणतः 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतो. हलक्या क्वालिटीमध्ये 6 रुपयापासून वांग्याचे दर पाहायला होतात. डांगरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या डांगरसाठी साधारणतः दर जे आहे ते 16 ते 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 14 रुपयापासून डांगरचे दर पाहायला मिळतात.